हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. ह्या चॅनलला खूप दिवसाने आपण रेसिपीचा व्हिडिओ टाकणार आहोत. आज मी बनवणार आहे मिक्स डाळीची खिचडी. त्यासाठी मी 1 वाटी कोलम तांदूळ घेतला आणि तेवढेच 1 वाटी मिक्स डाळ घेतली आहे. या मिक्स डाळीमध्ये मसूर डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ आहे. आता हे व्यवस्थित 4-5 पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आणि मग थोडा वेळ त्यांना भिजत ठेवायचं आहे पाण्यामध्ये. व्यवस्थित मस्तपैकी धुवून घेतले. आता यासाठी आपण फोडणीसाठी लसणीच्या पाकळ्या, 1 मीडियम साईजचा कांदा, टॅमॅटो, शेंगदाणे आणि बटाटे घेणार आहेत. शेंगदाणे छान लागतात खिचडीमध्ये म्हणून आपण टाकणार आहोत. झटपट होण्यासाठी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत आणि हे सगळे मसाले आपण यूज करणार आहोत. कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवले. आता यामध्ये मी मोहरी टाकणार आहे, जिरं टाकणार आहे आणि 2 लसणाच्या पाकळ्या. मस्तपैकी फोडणी करून घेणार आहोत. लसणीच्या पाकळ्या लालसर झाल्या की त्याच्यामध्ये आपण 1 टोमॅटो, कांदा टाकून मिक्स करणार आहोत. आणि यामध्ये शेंगदाणे पण हाताबरोबर टाकून घ्यायचे आहेत, त्यामुळे ते मस्त फ्राय होऊन निघतात. फोडणी तर मस्तच झाली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कांदा टोमॅटो टाकून घेतला आहे. लगेचच शेंगदाणे टाकायचे आहेत आणि तेही फ्राय करून घ्यायचे आहेत. शेंगदाणे पण टाकलेत. आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. यामध्ये आपण हळद, लाल तिखट, गरम मसाल्याने आपल्या भाताला चव खूप छान येणार आहे. त्याच्यानंतर बटाटे टाकणार आहोत. भिजत घातलेली डाळ आणि तांदूळ हेही त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत 1.5 वाटी. आणि व्यवस्थित ढाकण लावून 3 शिट्ट्या घेणार आहोत. त्यामुळे आपला भात एकदम छान होणार आहे आणि मस्त सुटसुटीत होणार आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि नक्की घरी ट्राय करा. चवीनुसार मीठ टाकते आता. तीन शिट्ट्या घेतले. मस्त असा सुटसुटीत भात झाला आहे. कसा वाटला नक्की कमेंट